नमस्कार मंडळी. आज मी बनवत आहे तांदूळाच्या सालपापड्या. त्याच्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि 3 दिवस भिजत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडं असल्यामुळे त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि ते सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये मी थोडे तीळ ॲड करून घेतलेत आणि ते मिक्स केलेत. त्याच्यामध्ये मी अजून जिरे पण ॲड केलेलं आहे. परत थोडी खसखस ॲड केलेली आहे. या सर्वांनी चांगली टेस्ट येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर मी त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि हे बॅटर आता आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करून चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता ते आपलं सालपापड्या बनवायला रेडी झालेलं आहे. आता मी पापड्या बनवायला घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी बॅटर प्लेटवरती घेतलं आहे आणि त्याला चांगलं गोल फिरून घेतलं आहे. पहिल्यांदा मी त्याला असं वरती थोडंसं घट्ट होऊन देणार, नंतर पलटी करणार. त्याच्यामुळे आपलं पापडी तुटणार नाही किंवा ते खाली पडणार नाही बॅटर पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता इथे पापडी आपली चांगली घट्ट झालेली आहे. तिला आता मी उलटी करून ठेवली आहे. आता तिला पाण्यात टाकून थोडा वेळ थंड झाल्यानंतर सुईने काढून घेतलेली आहे. सुईने सगळं गोल फिरून मोकळं केल्यानंतर ती पटकन उचलली जाते. इथे सर्व अशा पापड्या मी ह्या जाळीवरती ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याला सुकवायला ठेवलेल्या आहेत. एक ग्लासच्या 30-40 पापड्या झाल्या. त्याच्यानंतर तिला तळलेली आहे चांगली. तुम्ही बघू शकता चांगल्या फुगल्यात त्या आणि ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. थँक्यू.